लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पोलीस स्टेशन पैठण यांची उत्तम कामगिरी. गोवंश जातीची मादी गाय कत्तल करण्याहेतू आलेला आरोपी जेरबंद. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 28 मे गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता पैठण पोलीस स्टेशनपासून दक्षिण दिशेला साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर शहा मस्जिदच्या बाजूला शहा मोहल्ला येथील जुने पडलेले घराच्या वाड्यामध्ये आरोपी शेख इरफान मुंशी वय 42 वर्ष, राहणार धनगरवाडा, पैठण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने जनावरांची कत्तल करण्यासाठी 35,000 रुपये किमतीचे एक तांबड्या भुरकट रंगाचे गोवंश जातीची मादी गाय कत्तल करण्यासाठी आणली. ही बाब पैठण पोलीस स्टेशनला कळताच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले. त्यावेळी कोणताही परवाना नसताना विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंश कापण्याच्या तयारीत असताना जुने पडलेल्या घराच्या वाड्यामध्ये आरोपी शेख इरफान मुंशी याला ताब्यात घेतले. तसेच एक गोवंश गाय लिंबाच्या झाडाला चारा पाणी करत दोरीने आखूड बांधून ठेवलेले निदर्शनास आले. गोवंश कापण्यासाठी एक जुना वापरण्यात येणारा सुरा, एक संतूर, गोवंश कापण्यासाठी एक लाकडी कुंदा इत्यादी जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संभाजी महादेव खाडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल 1449 जिवडे यांनी गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 173/2026 कलम 5(9) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सह कलम 11(1)(f), 11(1)(h) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रति अधिनियम 1960 गुन्हा नोंद केला आहे. यानंतरचा पुढील तपास पोलीस 825 अनिल गायकवाड हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.